नमस्कार. जया टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला भरली वांग्याची भाजी करून दाखवणार आहे. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. भरले वांगे करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहू. त्यासाठी मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर घेतलेली, लसणाच्या पाकळ्या 10-12 घेतल्यात, 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतले, थोडं खोबरं घेतले, कढीपत्त्याचे पानं घेतलेत, अद्रक घेतलेत, भाजीत टाकण्यासाठी मीठ 1 चमचा घेतलेले. फोडणीसाठी आपल्याला 2 चमचे मोहरी घ्यायची, 1 चमचा जिरे घ्यायचे, तर 2 चमचे मसाला, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग पावडर आणि जिरे पावडर 1 चमचा. भाजीला थोडी आंबूस चव येण्यासाठी मी 1 टोमॅटो चिरून घेतलेले. आता भाजी करण्यासाठी आधी मी वाटण तयार करून घेते. त्यासाठी मी खोबरं, लसण आणि अद्रक याची पेस्ट करून घेऊ आपण. चवीपुरते आपण 4 हिरव्या मिरच्या टाकून घेऊ त्याच्यात. भाजीत घालण्यासाठी आलं, हिरवी मिरची, लसूण याची पेस्ट तयार झाली. आता आपलं भाजीचं वाटण तयार झालेलं आहे. हे वांगे मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहेत. आता आपण भाजीत भरायचा मसाला तयार करून घेऊ. एका कुंड्यात मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. आता आपण भाजीसाठी वाटण तयार केलेलं टाकून घेऊ. आता 2 चमचे तिखट टाकून घेऊ, अर्धा चमचा हळद टाकून घेऊ, 2 चमचे काळा मसाला टाकू. आता आपण चवीसाठी हिंग टाकून घेऊ, 2 चमचे मीठ टाकू, 1 चमचा जिऱ्याची पावडर टाकू, 1 चमचा धने पावडर टाकू. आता ह्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊ. आता हे साहित्य आपण चांगलं मिक्स करून वांग्यात भरून घेऊ. गॅसवर कढई गरम करायला ठेवली. आपण आता 1 पळी तेल टाकून घेऊ कढईत. आता आपलं तेल गरम झाले. आपण 1 चमचा मोहरी टाकून घेऊ, 1 चमचा जिरे टाकून घेऊ. जिरे मोहरी उडाली. आता आपण कढीपत्ता टाकून घेऊ. आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ. कांदा छान परतून घ्यायचा. आता आपला कांदा छान परतला. आता आपण ह्याच्यात टोमॅटो टाकून घेऊ. आता आपण ह्याच्यात भरलेली वांगे टाकू. आता आपलं हे वाटण थोडं शिल्लक राहिलेलं, ह्याच्यात थोडं पाणी टाकायचं, हेच भाजीमध्ये टाकायचं. ते भाजी शिजण्यासाठी एवढं पाणी लागते तेवढं. आता आपली भाजी शिजण्यासाठी 10 मिनिटं लागते. तर आपले आता वांगे छान शिजलेले. भरले वांग्याची भाजी आता छान तयार झाली आपल्याला खायला. आता आपण भाजीवर थोडी हिरवी कोथिंबीर टाकून घेऊ. भरली वांग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आता पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.